फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। देवाची द्वारी कीर्तनाची वारी, देवाची द्वारी कीर्तनाची वारी। माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी। हरिमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। देवाची द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। देवाची द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार, मी सुरभी हांडे। देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। मंडळी, तुळशीचं महत्त्व वारकऱ्यांना वेगळं सांगण्याची आजपर्यंत कधी गरजच भासली नाही। तुळशीचं महत्त्व वारकऱ्यांमध्ये अनन्यसाधारण आहे। आणि हो, तुळशीची माळ आणि कपाळी बुका लावला की झाला वारकरी। त्यासाठी कोणतीही कधीही वेगळी विधी करायची गरज भासली नाही। तर मंडळी, आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी तुळशीची माळ घालूयात आणि विठ्ठलाचा गजर करूयात या कीर्तनातून। राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल तो
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव तुका म्हणे निज रूपाडे तत्वबीज तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं
सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा वेव। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनाच्या करिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैदिक निष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथेमधील पंढरी महात्म्यपर असलेल्या प्रकरणातील भगवान पंढरीनाथाचं आणि श्रीक्षेत्र पंढरी क्षेत्राचं महात्म्य तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात। विठ्ठल 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 तुकोबारायच्या अभंगगाथेचा विचार करू गेलो तर तुकोबारायच्या अभंगगाथेमध्ये अनेकविध स्वरूपाची प्रकरणं त्या ठिकाणी थोरा मोठ्यांनी विभागली गेलेली आहेत। तुकोबारायच्या अभंगगाथेमध्ये काही स्थितीपर अभंग आहेत, काही क्षेत्र महिम्याचे अभंग आहेत, काही अद्वैतपर अभंग आहेत, नामपर अभंग आहेत, संतपर प्रकरणातील अभंग आहेत। त्याचप्रमाणे आज आपल्यासमोर चिंतनाकरिता निवडलेला अभंग पंढरी क्षेत्राचं महात्म्य प्रतिपादन करणारं जे सुंदर अशा स्वरूपाचं प्रकरण आहे, त्या प्रकरणातील तुकोबारायांचा प्रसिद्ध अशा स्वरूपाचा 4 चरणाचा अभंग या निमित्ताने चिंतनासाठी आपल्यासमोर ठेवला आहे। प्रस्तुतच्या अभंगाचा विषय आणि आशय जर आपण पाहू गेलो तर तुकोबाराय अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आणि अखिल महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरी क्षेत्राचा परिचय करून देत असताना मोठ्या स्वाभिमानानं त्या ठिकाणी प्रतिपादन करतात की पंढरी क्षेत्रामध्ये ज्या परमात्म्याचं अखंड अशा स्वरूपाचं वास्तव्य आहे, आम्हाला स्वाभिमान वाटतो, आम्हाला गर्व वाटतो की आम्ही त्या परमात्म्याचे दास झालेलो आहोत। ही आमच्या जीवनाची धन्यता आहे, त्या परमात्म्याचे आम्ही दास झालो आणि ज्या भगवंताचे आम्ही दास झालो, वेद परमात्मासुद्धा त्या असलेल्या परमात्म्याचं भगवंताचं पंढरी निवासी विठ्ठलाचं गुणगान गायन करतो। इतकंच काय, पण श्रुतीसुद्धा, श्रुती भगवती मातासुद्धा न इति असा निषेध मुखाने त्याचा असलेला गुणगौरव करते। अशा पंढरी निवासी श्री विठ्ठलाचे आम्ही दास झालेलो आहोत। तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, महाराज तुम्ही ज्या परमात्म्याचे दास झालात, वेद त्याच्या गुणाचं गायन करतो, श्रुतीही त्याचं वर्णन करते, अशा परमात्म्याचा आणि तुमचा काय जवळचा संबंध आहे हे विचारलं असता तुकोबाराय सांगतात की ते आमचं निजस्वरूप आहे आणि या संपूर्ण असलेल्या विश्वाचं ते तत्वबीज आहे आणि जो या परमात्मा विश्वाचं तत्वबीज म्हणून राहिला, जो परमात्मा आमचं निजस्वरूप म्हणून आम्ही मानतो, किंबहुना ते वेदानं श्रुतीने सुद्धा वर्णन केलेलं आहे, अशा परमात्म्याची ताकद सामर्थ्य जर पाहू गेलो तर त्याच्या दासांना कळी काळाची कधीही भीती राहत नाही। या जगतामध्ये संपूर्ण असलेल्या देवांचा तो देव आहे आणि म्हणून त्याच्या भक्तांना कळी काळाची भीती भय कुठल्याही प्रकारचं नाही। अशा आशयाचा अशा विषयाचा अभंग या ठिकाणी चिंतना करता निवडला आहे तुकोबाराय। आणि संपूर्ण संत मांदियाळीचा विचार केला तर सर्व संतांनी कंठरवाने प्रतिपादन केलं की पंढरी क्षेत्र हे वारकऱ्यांचं आध्यात्मिक अशा स्वरूपाचं व्यासपीठ आहे, वारकऱ्यांचं अशा स्वरूपाचं धर्मपीठ आहे आणि त्या धर्मपीठामध्ये आम्ही प्रतिवर्षानं जातो। वारकऱ्याच्या क्षेत्रामधल्या जाण्या येण्याला वारी असं संबोधलं जातं आणि ती वारी आमच्या वारकऱ्याचा वारी धर्म आहे। विठ्ठल विठ्ठल आणि हा वारकरी वारी धर्म जोपासत असताना बाकीच्या ऐहिक पारलौकिक विषयाचा विचार त्याच्या मनी मानसी कधीही त्याला शिवत नाही,
पंढरी क्षेत्राचं महात्म्य सांगत असताना पंढरपूरची वारी करणारे जे वारकरी आहेत ते वारकरी म्हणजे कोण? माऊली ज्ञानोबारायांनी त्या वारकऱ्याचं लक्षण सांगितलं. ज्याचं जीवन कायेनं वाचेनं आणि मनानं परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित झालेलं असतं ते जीवन वारकऱ्याचं जीवन आहे. आणि अशा वारकऱ्याच्या जीवनामध्ये पंढरीचे दिवस जवळ येणं म्हणजे शेतकऱ्याची सुगी जवळ येण्यासारखं असतं. वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये पंढरीचे दिवस का जवळ येऊ लागले तर वारकऱ्याच्या जीवनाची तळमळ वाढल्या जाते. वारकऱ्याच्या जीवनाची अशा स्वरूपाची घालमेल त्या ठिकाणी वाढल्या जाते. त्याला काय करावं हे कळत नाही. एरवी विचार केला तर वर्षभर ज्या संसारामध्ये ज्या प्रपंचामध्ये ज्या संपूर्ण असलेल्या ऐहिक भोगामध्ये त्याचं जीवन रममान झालेलं असतं तेच जीवन पंढरीचे दिवस जवळ येऊ लागले की त्याच्या जीवनाची तळमळ वाढत जाते. मग त्या तळमळीपोटी त्याच्या जीवनामध्ये त्याला संपत्ती आवडत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचे अष्टभोग आवडत नाही. बस त्याच्या जीवनामध्ये एकच चिंतन असतं की कधी आषाढीची वारी येईल, कधी पंढरीचे दिवस सुरू होतील, कधी मला वारीला जायला मिळेल. आणि या तळमळीपोटी त्याला बाकीचं या जगतातलं काहीही आवडत नाही. तुकोबाराय बोलतात संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे लागरीचे टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरी आवडे जावे पंढरी आवडे. ओ कधी एकादशी आषाढी आहे ही चिंता करतो रात्रंदिवस. त्याला वारकऱ्याचं जीवन असं म्हणतात. तुकोबारायांना विचारलं महाराज आमच्या जीवनाचा विचार केला तर आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे भोग आहेत, आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर आहे, जमीन जुमला गाडी घोडी बंगला सगळ्या गोष्टी मुबलक स्वरूपामध्ये आहेत. ही आमच्या घराची आम्ही केलेली प्रगती आणि त्या प्रगतीपोटी आम्ही आमच्या घरामध्ये ही सगळी प्रॉपर्टी आमच्या घरामध्ये भरली. तुकोबाराया तुमच्या घरी काय? तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं गड्यानं माझ्या घरामध्ये बाकीच्या गोष्टी कोणत्याही नसल्या तरी मला त्यानं फारसा फरक पडत नाही, पण आम्ही स्वाभिमानानं सांगतो पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे आणि करी आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास. माझ्या घरामध्ये पंढरीची वारी आहे आणि ज्याच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे त्याच्या इतका भाग्यवान या जगतामध्ये असा कोणी नाही. आणि म्हणून वारकऱ्याच्या जीवनाचा महिमा वारकऱ्याच्या जीवनाची उंची प्रतिपादन करत असताना तुकोबारायांनी अनेक ठिकाणी सांगितलं पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, मोक्षाचे अधिकारी म्हणत असताना मोक्ष देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे अशी सामर्थ्य शक्ती वारकऱ्यामध्ये असते. पंढरीचा वारकरी सामान्य नाही. आणि म्हणून त्या पंढरीची वारी करणं हा वारकरी जीवनाचा स्थायी भाव, वारकरी जीवनाचा वारी धर्म आहे. अशा पंढरी क्षेत्राचं महिमान, अशा पंढरी क्षेत्राचा महात्म्य तुकोबाराय अधिक सर्व संतांनी ज्ञानोबारायांचा विचार केला तर ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की वेदानं शास्त्रानं स्मृत्याधिक सर्व ग्रंथांनी ज्या परमात्म्याचं ज्या परब्रह्माचं तोंड भरून वर्णन केलं असं ब्रह्म
पंढरपुरामध्ये विटेवरती उभं राहून कटेवरती हात ठेवून संपूर्ण जगताच्या उद्धाराकरता त्या ठिकाणी साकार झालं. तुकोबाराय आपला स्वानुभव सांगतात. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणये तुका पंढरीच्या. अनेक प्रकारचे अभंग आहेत. बस या सगळ्या क्षेत्राचा विचार केला तर सगळ्या क्षेत्रामध्ये तीर्थ, देव आणि क्षेत्र या सगळ्या अंगाने विचार केला तर जी सर्वोत्तमता पंढरी क्षेत्राला आहे ती सर्वोत्तमता इतर क्षेत्राला नाही. क्षेत्राचा विचार केला तर पंढरी क्षेत्राचं महिमान. ऐका, पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आपण देवाला मर्यादित समजतो, देवाला संकोचित समजतो. विटेवरच्या राजसिंहासनावरती जो उभा आहे तेवढ्याच पुरता आम्ही विठ्ठल देव आणि परमात्म्याला मानतो. पण पंढरी क्षेत्राची महती की या क्षेत्राच्या पंढरी क्षेत्राच्या असलेल्या परिक्षेत्रामध्ये गवत, तृण म्हणजे गवत, पाषाण, मृत्तिका या सगळ्यांना विठ्ठलत्व आहे. असं क्षेत्र या जगतामध्ये दुसरं कुठलं नाही. आणि म्हणून क्षेत्राच्या दृष्टीने पंढरीची महत्ता मी आपल्यासमोर सांगितली. आता तीर्थाचा विचार करा. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी. बस दक्षिण वाहिनी असलेली भीमा पंढरी क्षेत्राच्या जवळून जात असताना तिला चंद्रभागा हे नामाभिधान प्राप्त झालं का? याचं महत्त्वाचं कारण आहे. संपूर्ण रात्रीचा काळोख घालविणारा, आकाशामध्ये रात्रीच्या समयी उदय पावणारा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या ठिकाणी काही दोष निर्माण झाले होते आणि त्या चंद्रानं स्वतःच्या दोष परिमार्जनासाठी ज्या क्षेत्रामध्ये येऊन ज्या तीर्थामध्ये स्नान केलं ते भीमेचं क्षेत्र, भीमेचं तीर्थ. आणि म्हणून चंद्राचे दोष ज्या ठिकाणी भागले ती चंद्रभागा. नामदेवरायांनी तीर्थावळीमध्ये त्या प्रकरणामध्ये पंढरी क्षेत्राचा आणि चंद्रभागेच्या असलेल्या तीर्थत्वाचा महिमा गायला. आनंद रसकुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा दर्शने न योगा गर्भवासा. ज्या चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर अनंत जन्मातला पातकी जीव पुण्यवान होतो. तुम्ही म्हणणार महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्नान करण्याचा योग येणार कधी? तुकोबारायांनी आपल्यासारख्यांची ही सोय करून ठेवली. तुकोबाराय म्हटले बस जगतातल्या सगळ्या तीर्थाचं तीर्थत्व तुम्हाला प्राप्त होईल. जात असताना फक्त तुम्ही चंद्रभागा तुमच्या डोळ्यानं पहा. चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली. अवघीच तीर्थे घडली एक वेळा. सगळ्या तीर्थाचं तीर्थत्व प्राप्त होतं एका वेळेला. डोळ्यानं चंद्रभागेचं दर्शन झालं आणि म्हणून तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी. क्षेत्राचा महिमा प्रतिपादन केला, तीर्थाचा महिमा प्रतिपादन केला. आता जो देव त्या ठिकाणी उभा आहे त्या देवाचं महिमान जर आम्ही पाहू गेलो तर तो देव त्या ठिकाणी आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. द्वारकेचे केने आले येची ठाया, पुढे भक्त राया चोजवीत. परमात्मा आला त्याच्या येण्याची कारण मीमांसा संत साहित्यामध्ये संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी प्रतिपादन केली. सखोल असलेल्या चिकित्सेमध्ये न जाता वारकरी समजतो भगवान परमात्मा तिथे आला. पण कोणासाठी आला हो? त्याला विचारलं, संतांना विचारलं कोणासाठी आला. आणि आल्यानंतर तो कोणासाठी उभा राहिला असं विचारल्यानंतर संतांनी सांगितलं भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा.
कैवल्याचा गाभा. कैवल्याचा गाभा असलेला विठ्ठल परमात्मा तिथे उभा राहिला, वाट पाहतो सारखी. जसं आपण आपल्या कुटुंबामध्ये प्राणप्रिय व्यक्तीची एखाद दिवशी वाट पाहतो, तसा युगे 28पासून आमचा परमात्मा त्या ठिकाणी वाट पाहतो. कोणाची वाट पाहे उभा भेटीची आवडी. भक्ताच्या भेटीच्या आवडेपोटी तो भक्ताची वाट पाहत असतो. असा परमात्मा कृपाळू आहे बस. आणि असा दयाळू कृपाळू अशा स्वरूपाचा जो परमात्मा आहे, तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात की त्या परमात्म्याचे आम्ही स्वाभिमानानं सांगतो की आम्ही दास आहोत. तुकोबारायांना विचारलं, महाराज कोणाचे तुम्ही दास? तुकोबाराय म्हटले, ज्याचं या पंढरी क्षेत्रामध्ये अखंड वास्तव्य आहे त्या परमात्म्याचे आम्ही दास आहोत. तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये आम्ही ज्याचे दास दास, आम्ही ज्याचे दास, च्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय गर्वानं स्वाभिमानानं छातीला हात लावून बोलतात की आम्ही परमात्म्याचे, त्या परमात्म्याचे, पांडुरंगाचे, विठ्ठलाचे आम्ही दास आहोत. दास व्यवहाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दास या शब्दाचा अर्थ आहे सेवक. आज जगाचा विचार केला, जगराहाटीचा विचार केला तर दास होणं अर्थात कोणाचं सेवक होणं हे आज समाजाला रुचत नाही, समाजाला ते मान्य होत नाही. आज प्रत्येकजण मालकाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी तडफड करत असतो, पण तुकोबाराय दासाची भूमिका स्वीकारण्यासाठी तयार आहेत. विचार जर केला तर व्यावहारिक दृष्ट्या दास होणं ही निकृष्ट अशा स्वरूपाची भावना आहे. दास होणं, सेवक होणं हे अगदी इंग्रजीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं लो लेवलचं, कनिष्ठ अशा स्वरूपाच्या स्तरावरचं काम आहे. शास्त्रकार सांगतात ज्याचं जीवन पारतंत्र्यात आहे, ज्याचं जीवन पराधीनतेत आहे, ज्याचं जीवन दास्यत्वात आहे, त्याच्या जीवनाला काहीही स्वारस्य राहत नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान वेदव्यासजी एका श्लोकाच्या माध्यमातून वर्णन करतात की जीवंतोपि मृत पंचव्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. व्यास महर्षी प्रतिपादन करतात की 5 माणसं या जगामध्ये जिवंत असून मृतप्राय आहेत, मेल्यासारखं त्यांचं जीवन आहे, त्यांच्या जिवंतपणाला काहीही अर्थ उरत नाही. विचारलं व्यासजींना, भगवान तुम्ही 5 लोक या जगतातली जिवंत असून मृतप्राय मानता, अशी कुठली लोक आहेत? तर महाराजांनी पहिला नंबर सांगितला, दरिद्रो, ज्याच्या जीवनामध्ये 18-20 स्वरूपाचं दारिद्र्य आहे, तो मनुष्य जिवंत असून त्याचं जीवन खऱ्या अर्थाने मृतप्राय आहे. दादा, दारिद्र्याचं दुःख ऐशो आरामाची जिंदगी जगणाऱ्याला कळणार नाही. समर्थ रामदास स्वामीजींचं एक प्रमाण आहे, दारिद्र्याहुनी मरण बरे बा दरिद्रता खोटी, मरणात दुःख छोटे दारिद्र्यात व्यथा असे मोठी. दारिद्र्याच्या व्यथा, दारिद्र्याच्या वेदना, ज्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य जीवन उपभोगण्याची वेळ
नियतीनं आणलेली आहे अशा मनुष्याच्या जीवनाला काहीही अर्थ राहत नाही. व्याधीग्रस्त अशा स्वरूपाचं जीवन आहे. काही काही माणसं फार व्याधी पीडित असतात. आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अशी अनेक लोक आमच्या जीवनामध्ये येत असतात. त्यांना विचारलं बाजरीची भाकरी देऊ का, ती पचत नाही. मग चपाती पोळी देऊ का, ती खाण्याची सवय नाही. मग तांदळाची भाकरी देऊ का, कोकणात गेल्यानंतर विचारतात लोक. तो म्हणतो ती मला आवडत नाही. बटाटा देऊ का, डायबिटीस आहे. साबुदाण्याची खिचडी करू का, डायबिटीसनं फार त्रास दिला. काही लोकांची तब्येत इतकी नाजूक असते, इतकी नाजूक असते दादा, तर त्यांना सत्यनारायणाचं तीर्थ दिलं तर सर्दी होते आणि पांडुरंगाची आरती दिली तर उन्हाळी लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं व्याधीग्रस्त माणसाचं जीवन, त्याच्या जगण्याला काहीही अर्थ राहत नाही. मूर्ख मनुष्य, मूर्खाच्या जीवनाला सुद्धा काहीही किंमत राहत नाही. आता मूर्खाची लक्षणं शास्त्रामध्ये, संत साहित्यामध्ये, ज्ञानेश्वरी गाथाधिकांमध्ये बऱ्याच ठिकाणी मूर्खाच्या व्याख्या आलेल्या आहेत. चौथा आहे प्रवासी, नित्य प्रवास करण्याचं, ज्याच्या जीवनामध्ये कायम कायम अशा स्वरूपाचं काम येतं. प्रवास करून पहा. कधी कधी आमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना वाटतं फार मजा आहे यांची. या गावचं त्या गावला रोज 200, 400, 400 किलोमीटर आयुषमध्ये गाडीमध्ये फिरतात. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा शाप आम्हाला लागला. गेल्या 14 महिन्यापासून गाडीत बसणं बंद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काहीही असो दादा, प्रवासाच्या जीवनात काहीही अर्थ राहत नाही. आणि 5वा सांगितला व्यासजींनी की नित्य सेवकः, नित्य दुसऱ्याची सेवा करण्याचं काम ज्याच्या जीवनामध्ये येतं, कायम दुसऱ्याचं दास्यत्व पत्करण्याची वेळ ज्याच्या जीवनामध्ये येते, व्यवहाराच्या दृष्टीनं अशा सेवकाला आणि अशा दासाला काहीही किंमत राहत नाही. हे व्यवहारातली बाजू सांगितली. पण परमार्थाच्या दृष्टीने जर विचार करू गेलो तर प्रपंचिक लोकांचं दास होणं वेगळं आणि जीवनातल्या प्रापंचिक संसारिक भावना ज्याच्या चिंतनाने हद्दपार होतात, अशा भगवंताचं दास्यत्व पत्करणं वेगळं आहे. दादा, ज्याचं दास्यत्व पत्करल्यानंतर जीवनातल्या सगळ्या पारतंत्र्यता हद्दपार होतात, माझ्या सहित सकल जनांनी त्या परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. तुकोबारायांचं एक गोड प्रमाण आहे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरे परी भले, दयाचे कुतरे परी भले, दयाचे कुतरे परी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरे परी भले, दयाचे कुतरे परी भले. त्या परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर जीवनातल्या सगळ्या पारतंत्र्यता हद्दपार होतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही ज्याचे दास. विचारलं महाराज, ज्याचे तुम्ही दास आहात तो परमात्मा राहतो कुठे, त्याचा पत्ता काय? तुकोबाराय म्हटले त्याचा पंढरी वास. ज्या पंढरी क्षेत्राचं महात्म्य आपल्याला मी आत्तापर्यंत सांगितलं, आमचा परमात्मा त्या पंढरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अखंड अशा स्वरूपाचं वास्तव्य करतो. त्याचं सामर्थ्य काय? तुकोबाराय म्हटले तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, तो हा देवांचाही देव, तो हा देवांचाही देव. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
विठोबार घुमायो, जय जय 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 विठोबार घुमायो, जगतातल्या सगळ्या देवांचा तो आदिदेव आहे, सगळ्या देवांचा तो देव आहे. तुकोबारायांनी बाकीच्या देवतांचा विचार केला. सगळ्या देवता जर पाहिल्या तर 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव, पण या बाकीच्या अन्य देवतांचा तुकोबारायांनी आपल्या भाषेमध्ये खरपूस अशा स्वरूपाचा समाचार घेतला. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान, नवे जाखाई जोखाई मायराणी मेसाबाई, बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, मुंजा म्हैसासुरे हे तो कोण लेखी पोरे, भैरव खंडेराव रोटी सुट्टी साठी देव, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. आणि म्हणून या सगळ्या असलेल्या केलेल्या झालेल्या देवांचा देव जर कोणता असेल तर आमचा परमात्मा आहे. अशा परमात्म्याचं वेद सुद्धा गायन करतो. वेद जया गाती, वेद त्याचं गायन करतो. काय गायन केलं वेदानं? बस तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती, हे वेदानं त्याचं गायन केलं. इतकंच काय, यतो वा इमानी भूतानी जायन्ते न जातानी जीवंती, यप्रयत्यभिसंविशन्ति तद्विदिज्ञा सस्व तद्ब्रह्मेती, असं वेदानं त्याचं गायन केलं. जन्माद्यस्य यतः, तुकोबाराय त्याचं भाषांतर करतात. जयापासोनी सकळ महिमंडळ, हे झाले महाराज. अशा परमात्म्याचं वेद गायन करतो. श्रुती त्याचं नयिती अशा स्वरूपाचं वर्णन करते. असा नाही, याचा अर्थ श्रुती भगवतीला तो कळला नाही असं नाही, पण जसा समजला तसा समाजासमोर त्याचं प्रतिपादन करता आलं नाही, सांगता आलं नाही. माऊली ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, बोल निमाले पनेविवरी आचर्चाते. बस श्रुती मातेला तो कळला, परंतु त्याला जसं आहे तसं तिला सांगता आलं नाही. म्हणून श्रुतीनं सांगितलं न इति तो असा नाही. दोनदा नेती म्हटलं. एका नेतीनं कारणाध्यासाचा नाश झाला, एका नेतीनं कार्याध्यासाचा नाश झाला, आणि तीनदा नेती शब्द वापरला असता तर ब्रह्मच निषेधात गेलं असतं. म्हणून तुकोबाराय नेती हे दोनदा या ठिकाणी प्रतिपादन करतात महाराज. अशा परमात्म्याचं वेद वर्णन करतो, श्रुती त्याचं वर्णन करते. अशा परमात्म्याचा तुमचा संबंध काय? महाराज म्हटले तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज, तुका म्हणे निज. आरुपडे हे तत्व बीज, तो हा देवा काय कळी काळाचा भेद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे निज, रुपडी हे तत्वबीज, तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव, यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. या चिंतनाच्या निमित्ताने समाजासमोर जाण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून आली ती आमच्या संपूर्ण वारकरी पंथाचं व्यासपीठ बनू पाहत असलेल्या फक्त मराठी या वाहिनीच्या माध्यमातून हे पंढरी महात्म्य आपल्यासमोर प्रतिपादन करण्याचा योग आला. आणि या निमित्तानं उपस्थित असलेली आमची संपूर्ण गायक वादक वृंद मंडळी, हरिभक्तीपरायण संगीत अलंकार अनंतजी महाराज काळे, हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ, हरिभक्तीपरायण आमचे वेलजाळी महाराज, हरिभक्तीपरायण आमचे बंधू निलेशजी महाराज, हरिभक्तीपरायण आमचे गायकर महाराज आणि
महाराष्ट्रातील प्रख्यात मृदंग सम्राट नितीन महाराज गोडसे या सगळ्या मंडळींना आणि फक्त मराठीच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोली लिहिले पुरे वेडी वाकुडी नाही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की. मंडळी, आजच्या कीर्तनात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. तोपर्यंत विठोबा रखुमाई.